हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने उडदाच्या डाळीची आमटी. तर मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. ही छिलक्यावाली डाळ आहे. मी इथे 1 वाटी उडदाची डाळ आणि पाऊण वाटी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता हे दोन्ही डाळींना मी व्यवस्थित पाण्याने 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. थोडीशी हळद, पाणी, त्यानंतर मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर ठेवलेला आहे कुकर. कुकरला झाकण लावून आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. त्यानंतर उडदाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोबरं मी आता बारीक इथे किसून घेणार आहे. आपल्याला इथे खोबऱ्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. खोबरं आता इथं किसून झालेलं आहे. इथे मी घेतलेला आहे लसूण. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर आपण ह्या भाजीमध्ये वाटून टाकणार आहोत, कारण की कोथिंबीरीची चव खूप छान लागते. तर मी इथे घेतलेली आहे खूप मोठी कोथिंबीरीला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे 2 मी इथे मिरच्या. ह्या मिरच्या लवंगी मिरच्या आहेत, तिखट आहे त्यामुळे मी ते 2च घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर अद्रक शिलून त्याला कट करून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये टाकल्यात मिरच्या, अद्रक, लसूण, त्यानंतर कोथिंबीर आणि आपलं किसलेलं खोबरं. मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी, कारण की आपल्याला वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आपल्याला जाडसर वाटण ठेवायचं नाही आहे. त्यामुळे आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी. आणि आता आपण आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपली डाळ ही आता व्यवस्थित शिजलेली आहे, त्यामुळे मी गॅस बंद करून कुकरला साईडला ठेवलेला आहे. त्यानंतर मी ठेवलेला आहे गॅसवर तवा आणि मी इथे करून घेणार आहे भाकरी. मी इथे ज्वारीची भाकर बनवणार आहे, त्याचबरोबर एक नाचणीची भाकरही मी बनवणार आहे. त्यासाठी मी ताटामध्ये घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. त्यामध्ये टाकले थोडंसं मीठ आणि थोडं पाणी टाकून मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे भाकर थापायला सुरुवात केलेली आहे. आता आपली इथे भाकर थापून तयार झालेली आहे. उडदाच्या डाळीची जी आमटी आहे ती भाकरीबरोबर खूप छान लागते. तुम्ही ज्वारीची भाकर, नाचणीची भाकर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबरही तुम्ही खाऊ शकता. उडदाची डाळीची जी आमटी आहे ती खायला खूप छान लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा असते. खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन आपल्याला भेटतं उडदाच्या डाळीकडून. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही ही उडदाच्या डाळीची आमटी जर बनवत असाल तर तुम्ही कशा प्रकारे बनवता तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपली इकडे ज्वारीची भाकर दोन्ही बाजूने भाजून तयार आहे. त्यानंतर मी इथे नाचणीची भाकर बनवली आहे. कुकर आता आपलं थंड झालेलं आहे. आपण आता बघून घेऊया की आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे की नाही. डाळ आता आपली व्यवस्थित शिजून तयार आहे. तिला आपण आता घोटून घेऊया थोडंसं. तुम्ही बघू शकता उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता आपली इथे नाचणीची भाकर ही तयार आहे. त्यानंतर तव्याला बाजूला ठेवून मी गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये टाकलं तेल. तेल तापलं की त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये टाकूया आपण कढीपत्ता चांगला फ्राय झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपलं वाटण. वाटणामध्ये आपण टाकलं होतं मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं. याचं आपण पाणी टाकून वाटण तयार केलेलं होतं. ते तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून अद्रक, लसूण, मिरचीचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल.
मसाला चांगला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये आपली शिजलेली डाळ आपण टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ. आपण भाजीमध्ये आता हळद टाकणार नाही आहोत. आपण हळद जेव्हा आपली डाळ शिजत होती तेव्हाच आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. आता हळद टाकण्याची गरज नाही. आता आपल्या डाळीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपली डाळ इथे तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. ही उडदाच्या डाळीची आमटी खायला खूप चवदार लागते. आता मी इथे वरतून टाकलेली आहे कट करून कोथिंबीर. आपल्या त्या आमटीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. तुम्ही ह्या पद्धतीने उडदाच्या डाळीची आमटी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. आता आपल्या उडदाची डाळ आणि भाकरी तयार आहे. धन्यवाद.